माधवराव काही वर्षांपूर्वी सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. आयुष्यभर खूप कष्ट करून त्यांनी चांगलीच बचत जमवलेली होती. गावात त्यांची मोठी द्राक्षांची बाग होती. त्या द्राक्षांच्या बागेमुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळाली होती. पण शेतीशी त्यांचं प्रेमही कायम होतं. सुरेखाताई खूप समजूतदार आणि मेहनती होत्या. शेतीच्या कामात त्या नेहमी माधवरावांना साथ देत. सकाळी लवकर उठून देवपूजा करणे, घरकाम सांभाळणे आणि नंतर शेतीची पाहणी करणे हा त्यांचा दिवसाचा नियमच असायचा. दोघेही आयुष्य साधं पण समाधानाने भरलेलं असायचं. त्यांना एकुलता एक मुलगा अनिल होता. लहानपणापासून त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून माधवरावांनी खूप कष्ट केले. अनिल हुशार असल्यामुळे त्यांचं शिक्षण शहरात झालं आणि पुढे त्याला तिथेच चांगली नोकरीही मिळाली. गावापासून दूर असलं तरी तो आई वडिलांशी नेहमी संपर्कात राहायचा. माधवरावांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांचा विचारपूर्वक उपयोग केला. त्यांनी ठरवलं की मुलासाठी शहरात स्वतःचं घर असावं. त्यामुळे त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या पैशातून अनिलसाठी शहरात एक छान फ्लॅट घेतला. सुरेखाताईंच्या त्या दिवशी डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, कारण त्यांना वाटत होतं की मुलाचं आयुष्य आता स्थिर झाले. काही काळानंतर अनिलच्या लग्नाचा विषय निघाला. नातेवाईकांच्या ओळखीमुळे मिनल नावाची सुशिक्षित आणि समजूतदार मुलगीही मिळाली. मिनल स्वभावाने शांत आणि कुटुंबाची फार काळजी करणारी होती. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने अनिल आणि मिनलचं लग्न खूप उत्साहात झालं. गावात लग्न सोहळा पार पडला आणि सगळ्यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. लग्नानंतर अनिल आणि मिनल शहरातील त्यांच्या नव्या घरात राहू लागले. सुरेखाताईंना सुनेबद्दल खूप आपुलकी होती. मिनल सासू सासऱ्यांना खूप आधार देत होती. ती वेळ मिळेल तेव्हा तेव्हा गावाला येत असे, शेतीची माहिती घेत असे आणि सुरेखाताईंना घरकामात मदत करत असे. माधवराव मात्र एकटेच नेहमी गोष्ट सांगत असायचे. पैसा, शेती, घर ही सगळी साधनं आहेत, पण कुटुंबातील प्रेम आणि विश्वास हेच खरं धन आहे. हळूहळू काळ पुढे सरकत गेला. द्राक्षांची बाग अजून फुलत राहिली. मुलाचं संसार जीवन स्थिर झालं आणि माधवराव सुरेखाताईंनी आपलं वृद्धत्व जगू लागले समाधानाने. त्यांना सगळ्यात जास्त आनंद ह्याच गोष्टीचा होता की त्यांनी आयुष्यभर कष्ट करून कुटुंबासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात आलं होतं. पण म्हणतात ना, हे असं सगळंच आनंदाचं दिवस पाहणे नेहमीच आपल्या नशिबात नसतं. त्यात एक आनंदाचा मिठाचा खडा पडला असं म्हणता येईल. कारण एक दिवस अचानक शेतात काम करत असताना सुरेखाताईंना चक्कर आली आणि त्यांना जमिनीवरती कोसळल्या. दवाखान्यात नेण्यात आलं. त्यांचं निधन झालं. ही दुःखद बातमी मिळताच अनिल आणि मिनल तातडीने शहरातून गावी आले. आईच्या अचानक जाण्याने दोघेही खूप हादरले होते. सुरेखाताईंना शेवटचा निरोप देताना अनिलच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आईने आयुष्यभर कष्टासाठी, कुटुंबासाठी कष्ट केले. तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभं होतं. अंत्यसंस्काराचा सगळा विधी पार पडला. आईला अग्निडाग दिल्यानंतर जेव्हा अनिल घरी आला तेव्हा त्याने आपल्या बाबांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. बाबा, आता तुम्ही इथे एकटे राहू नका. आमच्याबरोबर शहरात चला. इथे एकट्याने कसं राहणार तुम्ही? हे ऐकताच मिनलला थोडं टेन्शन आलं. सासरे कायमचे शहरात आले तर जबाबदाऱ्या वाढतील असं तिला वाटलं. पण ते मनात ठेवून ती काही म्हणू शकली नाही. कारण गावातील वातावरण, काही नातेवाईक आणि लोक होते. म्हणून तिने अनिलच्या होकारात होकार देत शांतपणे म्हटलं, हो बाबा, अनिल बरोबर बोलते. तुम्ही आमच्याबरोबर शहरात चला. इथे एकटे कसे राहणार? माधवराव काही क्षण शांत झाले. त्यांच्या डोळ्यात खूप दुःख स्पष्ट होतं. मग हळू आवाजात ते म्हणाले, नाही बाळांनो, इथे आपली शेती आहे आणि त्या शेतीत माझा वेळ जाईल आणि या घरात सुरेखाच्या खूप आठवणी आहेत. मी त्या आठवणींसोबत इथे राहीन. तुम्ही माझी काळजी करू नका. त्यांच्या आवाजातील ठामपणा पाहून अनिल आणि मिनल काहीच बोलू शकले नाहीत आणि त्यांना कळालं की बाबांचा निर्णय बदलणं कठीण आहे. 13व्याच्या विधीनंतर अनिल आणि मिनल पुन्हा शहरात जायला निघाले. जाताना त्यांनी बाबांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून गावातील एका काकूंना रोज भेटायचं ठरवलं आणि जेवण देण्याची विनंती केली. त्या बदल्यात त्यांना नियमित पैसे देणार होते, म्हणजे बाबांना काहीच अडचण होऊ नये. मुलं निघून गेल्यानंतर माधवराव खूप खचले होते.
घरात पूर्ण शांतता होती आणि प्रत्येक कोपऱ्यातून सुरेखाताईंच्या आठवणी त्यांना हाक देत असल्यामुळे अशा वाटत होत्या. त्यांच्याशिवाय घरातील रिकामेपण आणखी जाणवत होतं. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. रोज सकाळी शेतात जायचं, द्राक्षाची बाग काळजी घ्यायची, कामगारांशी बोलायचं, या सगळ्या स्वतःला गुंतून घेतलं. माधवरावांना शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून ते स्वावलंबीच होते. मुलांवर ओझं होऊ नये ही त्यांची कायमची भावनाच होती. असं असलं तरी रात्री मात्र त्यांना एकटेपणा जाणवत असायचा. सुरेखाताईशी झालेल्या गप्पा, त्यांचं हसणं, छोट्या छोट्या आठवणी सगळं मनात दाटून यायचं. पण तरीही माधवरावांनी ठरवलं होतं की आयुष्य कितीही कठीण नसो, स्वाभिमान आणि ध्येयाने पुढे जायचं. अशा आठवणी शेती आणि स्वतःच्या कष्टांचा हळूहळू आधार त्यांनी आयुष्याचा गाडा पुन्हा चालू ठेवला. पण एकटेपणाने शेवटी असतोच. माणूस कामात गुंतला असेल तर मनाला थोडा आराम मिळतो, डोक्यात वेगळे विचार येत नाहीत. पण जेव्हा माणूस एकटा असतो, बसून असतो, त्याच्यासोबत बोलायला कोणी नसतं, तेव्हा मनात नकळत नको त्या विचारांची गर्दी व्हायला लागते. अगदी असंच काही माधवरावांच्या बाबतीतही घडू लागलं होतं. सुरुवातीला त्यांनी स्वतःला शेतीच्या कामात गुंतून ठेवलं होतं. पण वय वाढत गेलं, शरीर आधीसारखं साथ देत नव्हतं. एक दिवस सकाळपासून त्यांना थोडा ताप जाणवू लागला. अंगात कसलीच ताकद नव्हती. तरी काम थांबायचं असं वाटत नव्हतं. म्हणून शेतावर गेले. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे अजून ताप वाढला. अंगदुखी आणि थकवा प्रचंड वाढला. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना खूप अशक्तपणा वाटू लागला. तेव्हा शेजारच्या गणपत काकांनी माधवरावांच्या चेहऱ्याकडे पाहत ओळखलं की त्यांची तब्येत ठीक नाहीये. दुसऱ्या दिवशी त्यांनी जबरदस्तीने माधवरावांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि स्पष्ट सांगितलं, आता थोडी काळजी घ्या, काही दिवस पूर्ण विश्रांती घ्या, जास्त कष्ट करू नका. यांची तब्येत आणखी बिघडेल. नाहीतर माधवरावांनी डॉक्टरांचा सल्ला मान्य करून काही दिवस घरी विश्रांती घेतली. पण मग खरी अडचण सुरू झाली. शेतात जाणं बंद झालं, रोजची कामं थांबली आणि घरात एकटेपणा वाढू लागला. रिकाम्या वेळात त्यांचं मन सतत भूतकाळात रमू लागलं. सुरेखाताईंच्या आठवणींमध्ये हरवून गेले. त्यांच्या सोबतचे क्षण, अचानक आलेली रिकामी जागा, या सगळ्यांनी मन अजून बेचैन करू लागलं. आपण आता एकटे आहोत, पुढे काय होईल, असा विचार सतत डोक्यात फिरू लागले. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरतीही झाला. ताप जरी कमी झाला तरी कमजोरी वाढू लागली. बाईची बेचैनी होती आणि मानसिक थकवा जास्त होता. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांपेक्षा मनावरचा ताण जास्त त्रास देत होता. तब्येत सुधारण्याऐवजी अजूनच बिघडत चालली होती. माधवरावांना आता जाणवू लागलं की शरीरापेक्षा मनाची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. पण त्यासाठी आधार देणारं कोणीतरी जवळचं असणं किती महत्वाचं असतं, हे त्यांना उमगलं होतं. 2 दिवसांनी गणपत काका मुद्दाम माधवरावांची तब्येत विचारायला आले त्यांच्या घरी. घरात शिरता असताना काहीतरी वेगळीच उदासीनता जाणवली. माधवराव आधीपेक्षा खूपच अशक्त दिसत होते. चेहऱ्यावर थकवा होता. डोळ्यात खोल गेलेली एक रिकामी जागा होती. हे सगळं पाहून गणपत काकांना खूप काळजी वाटली. ते त्यांच्या शेजारी बसले आणि हळूहळू गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला माधवराव नेहमी ठीक आहे असं म्हणत होते. पण थोड्या वेळाने मनात साचलेलं दुःख बाहेर येऊ लागलं. सुरेखाताईंची आठवण, घरातला एकटेपणा, बोलायला कोणीही नाही, हे सगळं सांगताना ते भावुक झाले होते. त्यांच्या आवाजात कमी होती. तेव्हा गणपत काकांना लगेच समजलं की माधवरावांचा खरा त्रास शारीरिक नाही तर मानसिक आहे. एकटेपणा आणि आठवणींचं ओझं जास्त होते. गणपत काकांनी ताबडतोब अनिलला फोन केला. शांतपणे सगळं सांगितलं. अनिल म्हणाला, तुझ्या बाबांची तब्येत औषधांनी नाही तर माणसांच्या सहवासाने सुधारेल. शक्य असेल तर त्यांना काही दिवस तुझ्याकडे घेऊन जा. हे ऐकून अनिल लगेच गावाला आला. बाबांची अवस्था पाहून त्यांचं मन भरून आलं. त्याने जास्त दिवस न घालवता दुसऱ्या दिवशी येऊन माधवरावांना सोबत घेऊन शहरात आला. पण घरी पोचल्यावर मिनलला हे अजिबात आवडलं नाही. तर पडलं नाही आणि ती अनिलवर चिडून म्हणाली, अनिल, तुम्ही बाबांना शहरात घेऊन का आलात? का पैसे देऊन तुम्ही कोणीतरी केअरटेकर ठेवला असता आणि बाबांची काळजी घ्यायला सांगितली असती. बाबांकडे पैशांची काहीच कमी नव्हती ना. त्यांना इथे करायचं आहे आणि मला त्यांची सेवा करणं जमणार नाही. ती पुढे थोड्या कठोर आवाजात म्हणाली, मी माझ्या किती पार्टी, घरकाम आणि माझ्या आयुष्यात व्यस्त असते. 24 तास बाबांची सेवा करण्यासाठी घरात बसणार असं अपेक्षा ठेवू नकोस. मिनलचं बोलणं ऐकून अनिल काही वेळ शांत राहिला. त्याला वाटायचं की बायकोचं हे वास्तववादी म्हणणं समजत होतं. पण दुसऱ्या बाजूला बाबांची अवस्था त्याच्या डोळ्यांसमोर होती. माधवराव मात्र हे सगळं शांतपणे ऐकत होते.
त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होती, पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावेळी त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे समजली. वृद्धापकाळात शरीरापेक्षा मनाला आधार देणं फार महत्वाचं असतं. आणि तो आधार कधी कधी पैशाने नाही तर प्रेमाने मिळतो. घरात एक न बोललेला तणाव होतो. तरी अनिलनी मिनलला समजावण्याचा प्रयत्न केलाच. मिनल बघ, काही दिवसांचा प्रश्न आहे. जसं बाबांना बरं वाटेल तसं घरी जातील. तोपर्यंत जेवढा आहे तितकी काळजी घे प्लीज. काही दिवसांचंच आहे हे. प्रश्न असं समजून मिनलने सध्या घरात राहायचं ठरवलं आणि आपल्या सासऱ्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली. मिनल रोज माधवरावांना वेळेवर गरम जेवण गरम करून देत असे आणि वेळेवर औषधं सुद्धा देत असे. संध्याकाळी अनिल ऑफिसमधून घरी आल्यानंतर तोही आपल्या वडिलांना वेळ देई आणि दिवसभर काय काय घडलं ते विचारत असे. आपला मुलगा आणि सून मनापासून सेवा करत आहे हे पाहून माधवरावांना खूप शांतता मिळायची. म्हणतात ना, खरं सुख पैशात नसतं तर आपल्या माणसांकडून मिळणाऱ्या प्रेमात असतं. मिनलने केलेल्या सेवेमुळे आणि अनिलने दाखवलेल्या आपुलकीमुळे माधवराव लवकर बरे झाले. माधवराव जेव्हा बरे झाले तेव्हा मिनल आनंदाने भरली होती की आता आपले सासरे गावी जातील. पण माधवराव गावी जायचं नावच घेत नव्हते. त्यामुळे मिनल एकदा जेवण वाढत असताना, बाबा, गावी आपल्या शेतीचं खूप नुकसान होत असेल ना, आपल्या शेतीकडे लक्ष द्यावं लागेल, नाहीतर शेती नापीक होऊन जाईल. बाबा, शेतीची काळजी घेतली नाही तर असंच होणार ना. माधवरावांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा मिनल लगेच म्हणाली, तर बाबा, मग तुम्ही कधी जाणार आहात गावी? हे ऐकून माधवराव थोडे शांत झाले. पण काही वेळातच मग म्हटलं, अगं सुनबाई, माझं मन आता इथेच रमायला लागलं आहे. तू आणि अनिल माझी एवढी काळजी घेता की मला परत जायचं गावी मनाला वाटतच नाही. म्हणून मी ठरवलंय की आता इथेच राहीन. खाली गार्डनमध्ये माझी खूप लोकांशी ओळखही झाली आहे. त्यामुळे संध्याकाळचा वेळही खूप छान जातो. हे ऐकताच मिनलची तळपायाची आग लागली आणि ती लगेच बेडरूममध्ये गेली. अनिलना कॉल करून तिने माधवराव काय म्हणत होते ते सगळं सांगितलं. मिनलचं बोलणं ऐकल्यावर अनिललाही ताण आला आणि तो विचार करू लागला की बायकोला बाबा बरे झाल्यावर गावी जाणार अशी आश्वासन दिली होती, म्हणून ती बाबांची सेवा अगदी मनापासून करत होती. पण बाबा गावी जाणार नाही असं ऐकल्यावर मिनलचा राग कसा शांत करायचा ह्याच विचारात होता. अनिल संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. घरात पाऊल टाकताच त्याला घरचं वातावरण पाहून कळलं की मिनलला खूप राग आला आहे. ती काही सहजतेने करत नव्हती, सतत भांडत होती. रात्री जेवण झाल्यानंतर अनिल आणि मिनल त्यांच्या खोलीत गेले तेव्हा मिनल पुन्हा अनिलवर रागवायला लागली आणि त्याच्या बाबांविषयी तक्रार करू लागली. बायकोने तक्रार करायला सुरुवात केली की अनिललाही आपल्या बाबांचा राग येऊ लागला. त्या दिवसापासून दोघांचं माधवरावांबद्दलचं वागणं बदललं. दुसऱ्या दिवशी दुपारी मिनल स्वतःच माधवरावांअगोदर जेवायला बसली. कालपर्यंत जी मिनल जेवायला बसणे आधी माधवरावांना ताट भरून त्यांच्या समोर ठेवायची, ती आता विचारही न करता स्वतः जेवायला लागली. तिला वाटू लागलं त्यांना भूक असेल तर ते स्वतः येऊन जेवण घेतील. जेवणाचा वेळ उलटला की माधवरावांनी विचारलं, सुनबाई, आज अजून जेवण तयार नाही का? त्यावर मिनलने उत्तर दिलं, तुम्हाला भूक लागली असेल तर स्वतःच्या हाताने जाऊन जेवण घेऊन खा, पण जेवण झाल्यानंतर स्वतःची भांडी स्वतः धुवून ठेवा, कारण माझं जेवण झालंय. मी पुन्हा किचनमध्ये खरकटी भांडी काढायला धुवायला येणार नाही. आपल्या सुनबाईचे असे बोलणे ऐकताच माधवरावांना खूप आश्चर्य वाटलं. ते विचार करू लागले, आपली काय चूक झाली ज्याच्यामुळे सुनबाई आपल्याबरोबर असं वागत आहे. त्यांनी खूप वेळ विचार केला पण त्यांना कळेना कोणती गोष्ट चुकली. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी स्वतःच्या हातांनी आपल्या प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी प्लेट स्वच्छ केली. तेव्हा मिनलच्या मनात मात्र काहीतरी वेगळा गोंधळ सुरू झाला होता. माधवराव आता शहरात राहायला आले होते आणि ते गावी जाणार नाही असं तिला अजिबात पटत नव्हतं. सासरे पुन्हा गावी कसे जातील हाच विचार करत तिच्या मनात सतत घोळत होता. हळूहळू मिनल त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅन करू लागली. सुरुवातीला तिने माधवरावांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्रास द्यायला सुरुवात केली. कधी जेवण उशिरा देणं, कधी त्यांच्या वस्तू मुद्दाम हलवून ठेवणं, तर कधी दुर्लक्ष करून बोलणं. अशा प्रकारे ती त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करू लागली. पण माधवरावांनी कधीच तक्रारही नाही केली. ते सगळं शांतपणे सहन करत होते.
सुनेबद्दल वाईट काही बोलायचं तर तेच प्रश्न नव्हतं, कारण त्यांचे संस्कारच नव्हतं असं करण्याचं. माधवरावांच्या ह्या शांत स्वभावामुळे मिनल अजूनच त्रासली होती. तिला वाटायचं असंच चालू राहिलं तर सासरे इथे कायमचे राहतील. म्हणून ती नवनवीन युक्त्या शोधू लागली. पण माधवराव मात्र वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला सांभाळत होते. संध्याकाळी ते परिसरातील काही जुने मित्रांना भेटायला लागले. सगळे मिळून थोडा फेरफटका मारायचे, गप्पा मारायचे. त्या वेळेमुळे माधवरावांचा चेहरा पुन्हा थोडा आनंदी दिसू लागला होता. त्यामुळे एकटेपणा थोडा हलका झाला होता. हे पाहून मिनलला अजून चिडचिड झाली. तिने हळूहळू असं वातावरण तयार केलं की ते लोक बाहेर जाणं कमी करावं. कधी वेळेला त्याला घरची कामं सांगून थांबवायचं, कधी अनिलच्या समोर वेगवेगळ्या कारणांनी बाहेर जाण्यावर नाराजी व्यक्त करायची. काही दिवसातच माधवरावांनी मित्रांकडे जाणं कमी केलं. सुरुवातीला त्यांना या सगळ्याचा त्रास वाटला, पण नंतर त्यांनी घरात स्वतःला गुंतून घेतलं. ते घरातील छोटी मोठी कामं करायला लागले. कधी रोपांना पाणी देणं, कधी घरातील लहान मोठ्या वस्तू दुरुस्त करणं. आणि ते करताना सुद्धा माधवरावांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. पण हीच गोष्ट मिनलच्या डोळ्यात जास्त खरे बोल लागली. तिला ठरवलं की कधीही ती परत जाणार नाही. एक दिवस तिच्या मनात एकदम चुकीचा विचार आला. तिने घराच्या फरशीवर जाणून थोडं तेल सांडून ठेवलं आणि मग माधवरावांना बोलवलं. बाबा, जरा इकडे या, मला तुमची मदत हवी आहे. माधवराव शांतपणे तिकडे येऊ लागले, पण तेल सांडलेलं लक्षात आलं नाही. त्यांचा पाय तेलावरून पडताच अचानक घसरला आणि ते जोरात फरशीवर पडले. पडण्याचा आवाज ऐकून घरातले सगळे थोडक्यात थांबले. त्या क्षणी मिनल घाबरली. तिने जे केलं होतं त्याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो हे तिला पटलं. माधवराव वेदनेने तळमळत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक खोल दुःख दिसत होतं. ही बातमी मिनलने लगेच अनिलला फोन करून सांगितली. बाबा त्यांच्या चुकीने पडले आहेत, आता उठतही नाहीयेत. त्यामुळे तू लगेच ताबडतोब ऑफिसमधून घरी ये आणि जे काही करायचं आहे ते कर. आपल्या बायकोचा फोन मिळताच अनिल तातडीने घरी आला आणि त्याने माधवरावांना उचलून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल होताच केस पेपर बनवले गेले आणि लगेचच अनिल घरी परतला. बिचारे माधवराव एकटेच हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, मग त्यांच्या पायाचा एक्सरे काढला. तेव्हा कळालं की पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ऑपरेशन करावं लागेल आणि साधारण 2 ते 3 महिने बेड रेस्ट घ्यावा लागेल. माधवराव फरशीवर पडल्यावर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पायाला गंभीर दुखापत झाली होती, शिवाय वयामुळे शरीरही लवकर सावरत नव्हतं. डॉक्टरांनी काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून उपचार करावे असे सांगितलं. अनिल त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडून आला. तेव्हा थोडासा घाईघाईत बाबांच्या बेडजवळ उभा राहून तो म्हणाला, बाबा, मला ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग आहे, मी लवकर परत येतो, तुम्ही काळजी करू नका. माधवरावांनी हलकीशी मान डोलावली. त्यांना मुलाच्या परिस्थितीची जाणीव होती. काम महत्वाचं असतं असं म्हणत त्यांनी त्याला जाऊ दिलं. पण त्या दिवसानंतर अनिल हॉस्पिटलमध्ये परत कधीच आला नाही. एकदा तरी तो सहज फेरी मारायला गेला होता, तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर घाईच दिसत होती. काही वेळ बाबांशी बोलून तो पुन्हा म्हणाला, बाबा, ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. इथे हॉस्पिटलचे लोक आहेत ना, ते थेट तुमची काळजी घेत आहेत, तुम्ही काळजी करू नका. एवढं म्हणत तो सांगून निघून गेला आणि त्यानंतर कधीच हॉस्पिटलला परत आला नाही. पण माधवराव रोज दरवाजाकडे नजर टाकून त्याची वाट बघत असायचे. असं वाटायचं की कधीतरी तो मुलगा येईल, 2 शब्द बोलून जाईल, असं एक छोटीशी आशा मनात होती. पण दिवस गेले, रात्र गेली, तरीही ती आशा पूर्ण झाली नाही. हॉस्पिटलमधल्या नर्स, डॉक्टर सगळे आपापलं काम खूप मनापासून करत होते, पण त्यांची आपुलकी, जवळच्या माणसाची साथ यांची जागा कोणीच घेऊ शकत नव्हती. ह्या एकटेपणामुळे माधवराव खूप शांत, अंतर्मुख होत गेले. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता की आपण आयुष्यभर ज्याच्यासाठी जगलो त्यांच्यासाठी आज आपण इतक्या दूर का आहोत. झालं तरी त्यांनी कोणालाही दोष इतका दिलाही नाही. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अनुभवाला स्वीकारून ते शांतपणे दिवस काढत राहिले. पण त्यांच्या डोळ्यांतील ती वाट पाहणारी नजर काही कमी होत नव्हती. हळूहळू माधवरावांच्या पायात बरेपणा झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घरी सोडण्यात आलं. घरी सोडताना सुद्धा त्यांचा मुलगा हॉस्पिटलला आलाच नाही. त्यामुळे माधवरावांनी ठरवलं की आता मुलाकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या गावातील घरीच जाऊया. मग त्यांनी टॅक्सीने रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रेन पकडून ते थेट गावीच पोहोचले.
खूप दिवस घर बंद असल्यामुळे ते धुळीने भरले होते. त्यामुळे त्यांच्या गावातील संगीता नावाच्या बाईला 200-400 रुपये देऊन त्यांनी ते घर पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं. कोणताही विचार न करता माधवराव त्यांच्या बायकोच्या त्या घरातील आठवणींवर पुढील आयुष्य जगू लागले. त्यांना पेन्शन तर मिळतच होती. पेन्शन मिळत असल्यामुळे पैसे कमवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नव्हती. इकडे अनिल आणि मिनल आरामात त्यांचं आयुष्य आनंदाने जगत होते. मिनलला नाही पण अनिलला सुद्धा कधी हे जाणून घ्यायची इच्छा वाटली नाही की आपले बाबा बरे झालेत का, बरे झाले असतील तर त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल का आणि ते कुठे आहेत. काही दिवस अनिलच्या गावातल्या मित्राकडून त्याला समजलं की त्याचे बाबा गावी आले आहेत. तेव्हा दोघांनाही वाटलं की बरं झालं. सुंट वाचून खोकला गेला. मिनल तर खूपच खुश होती. तिला मनातून वाटलं होतं की आपण जे काही केलं ते अगदीच योग्य केलं. त्यामुळे त्या म्हाताऱ्यापासून आपली सुटका झालीच. दिवस आनंदात जात होते पण माणसाच्या वाईट कर्माचे परिणाम भोगावे लागतात आणि ते सुद्धा ह्याच जन्मात. असं का झालं? अनिल ऑफिसमधून घरी येत असताना एका दिवशी त्याचा अपघात होतो आणि त्याचे दोन्ही पाय निकामी होतात. आता हॉस्पिटलचा खर्च आणि तो कधी चालू शकत नव्हता. त्यामुळे ऑफिसवाल्यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं. हे डोंगरा एवढं संकट मिनलवर कोसळलं होतं कारण अनिल आता काहीच करू शकत नव्हता. तो बेडवर पडलेला होता आणि त्याची काळजी घेण्यासाठी एका माणसांची गरज होती. अशातच घर खर्च, अनिलच्या औषधांचा खर्च, हे सगळं कसं सांभाळायचं याचा विचार मिनल करतच होती. कारण मिनलने आपल्या दादाकडे पैशांची मागणी केली होती. पण मिनलच्या दादाला समजलं होतं की अनिलची नोकरी गेली आहे. त्यामुळे जर आपण मिनलला पैशांची मदत करत असेल तर ते पैसे आपल्याला परत मिळणार कधीच नाहीत. म्हणून त्याने मिनलला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. मदत करण्यास नकार दिल्यानंतर मिनलने अनिलच्या मित्रांकडे मदतीची विनंती केली. तेव्हा काही मित्रांनी मदत केली पण ती तात्पुरती मदत. किती काळ टिकणार? कारण ते जे घर होते ते माधवरावांनी दिलं होतं. त्यामुळे त्याचं भाडं भरायचं नाहीये, ते स्वतःचं घर होतं. पण हॉस्पिटलच्या औषधांचा खर्च आणि दर महिन्याला घराचा खर्च मिनल कसं सांभाळणार होती? तसंच अनिलच्या अपघाताची माहिती कोणीतरी माधवरावांना दिली. आपल्या मुलाचा अपघात झाल्याचं कळताच माधवराव स्वतः आपल्या मुलाच्या घरी आले आणि त्यांनी मुलासोबतच आपल्या सुनेलाही धीर दिला आणि म्हणाले, तुम्ही दोघेही काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं सांभाळून घेईल. माधवरावांना मिळणाऱ्या पेन्शनमधून ते काही पैसे बचत करत होते आणि आपल्या द्राक्षाच्या बागेची देखभाल मजुरांच्या मदतीने करत होते. त्यातूनही त्यांना चांगलेच पैसे मिळत होते. त्यामुळे माधवरावांकडे कधीही पैशांची तंगी नव्हती. ते आपल्या औषधांचा खर्च आणि घर खर्च सहजपणे करू शकत होते. असं म्हणून माधवरावांनी सगळ्या परिस्थितीला नीट हाताळलं. काही दिवसांनी माधवराव पुन्हा आपल्या गावच्या घरी परत जायला निघाले. तेव्हा मिनलने सासऱ्यांचे माधवरावांचे पाय घट्ट धरले. माफ करा बाबा, असं म्हणत मी चुकले, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. तुमच्या पायाला दुखापत, त्यासाठी मी जबाबदार आहे. तुम्ही मला जसं वाटलं तशी शिक्षा द्या, ती भोगायला मी तयार आहे. पण आता तुम्ही हे घर सोडून कुठेही जाऊ नका. हे घर तुमचं आहे. अनिल जेव्हा चांगल्या अवस्थेत होता तेव्हा मी खूप गर्विष्ठ वागत होते. पण आज जेव्हा अनिल अंथरुणावर पडला आहे तेव्हा मला खऱ्या माणसांची ओळख झाली. कोण आपला आहे आणि कोण परका आहे ही परिस्थितीच आपल्याला दाखवून देते. मला असं वाटलं की ज्यांना मी आपलं समजायचे तेच आज माझ्या कठीण काळात परके ठरले आहेत आणि जे खरंच आपले होते त्यांना मी परक समजलं पण ते स्वतःहून मदतीला धावलेत. हे सगळं सांगताना मिनलच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते आणि मिनलचं हे बोलणं बेडवर पडलेल्या अनिलला ऐकू येत होतं. त्याचंही नकळत डोळ्यातून पाणी गळू लागलं. अनिल आपल्या बाबांना माफी मागायची होती पण त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. त्याला लक्षात आलं होतं की मिनल चुकीची वागत होती हे खरं, पण तिची चुकीची वागत आहे हे माहीत असून सुद्धा त्याने तिला कधीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिला प्रोत्साहनच दिलं. याबद्दल त्याला जास्तीत जास्त वाईट वाटत होतं. माधवरावांनी दोघांचाही चेहरा पाहिला आणि म्हणाले, बाळांनो, बाप आपल्या मुलांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही. जरी मी गावाला गेलो तरी अनिल तुझ्या औषधांसाठी आणि सुनबाई तुझ्या घर खर्चासाठी पैसे मी नियमित पाठवत जाईल. पण मी या शहरात थांबणार नाही. माझी बायको सुरेखा यांच्या आठवणीत त्या घरात आहे म्हणून मी तिथल्या घरात जाऊन राहणार आहे आणि शक्य तोपर्यंत शेतीही करेन. पुढे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा शेती करा किंवा करू नका,
हा तुमचा निर्णय आहे. एवढं बोलून माधवराव त्या घरातून बाहेर निघाले. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माधवरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला मदतीचं आश्वासन दिलं, पण ते त्या घरात न राहता आपल्या गावातल्या घरी आले. तुम्हाला असं करणं योग्य वाटतं का? तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.